सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुख वसे
तुझे पायी मज ठेवी तेची ठाई किंवा तये ठाई माझी अल्पही वासना तू तो उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई पांडुरंगा करो प्रसवा दुसरे चरण संतांचिया त्यांचिया कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रा या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाग्यापहा वंदुनिया वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता माहं माया धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरति प्रदेश विधीन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अनुकरण ते शिवंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी गुण संपन्न विरक्त योगी साधू सज्जन सत्यवादी श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो विठाला विठाला
पायी मज ठेवे तेची ठाई. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन श्रवण करण्याकरता इथे उपस्थित आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या आत्मारामास विनम्र भावाने अभिवादन करत आज आपणासमोर गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून आजच्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागणं मागत आहेत आणि मागणं मागत असताना आपलं नातं भगवंताशी काय आहे तेही अभंगाच्या द्वारे सांगतायत. विठ्ठल विठ्ठल गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि श्री लक्ष्मी नारायण मंदिर वर्धापन दिनाचं औचित्य साधून सुरू असणारा हा पंचदिनी सप्ताह म्हणूया. यंदाचं हे 27वं वर्ष आहे आणि संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू भगिनी सर्व परमार्थ स्नेही आपणा सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य शंकर महाराज शहाडकर, कैलासवासी सदाशिव महाराज दळवी, कैलासवासी बाळाराम महाराज पाटील, कैलासवासी सोमनाथ महाराज भंडारी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तीपरायण श्री जनार्दन महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची ही चतुर्थ दिवसाची सेवा संपूर्ण लक्ष्मीनारायण सेवा समिती मंडळ आणि आदरणीय श्री जनार्दन महाराजांच्या आज्ञेवरून आपणा सर्वांच्या भेटीचा हा योग मला प्राप्त झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज आपल्यासमोर गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. मुख्य निरूपणाकडे वळण्यापूर्वी ज्या निमित्ताने ज्या संबंधाने आपण सर्व मंडळी या धर्म मंडपामध्ये एकत्रितपणे जमला आहात तो श्री लक्ष्मीनारायणाचा हा वर्धापन दिन, मंदिराचा वर्धापन दिन याचा हा उत्सव आहे. आणि आजचा दिवस हा आपल्या सर्व हिंदू धर्मीय बांधवांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते. मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते हे म्हणण्यापेक्षा आज हिंदू नववर्षाची सुरुवात होते. कारण आता आपल्याकडे राहून गेलं तर पाळमुळं सोडल्याशिवाय जाणार नाहीये. त्यामुळे 31 जेवढ्या उल्हासाने आपण साजरा करतो, खरं तर करायला नाही पाहिजे पण मग करतो, तेवढ्याच आनंदाने आजचा दिवस आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये नवीन वर्ष हे नवीन संकल्पना घेऊन येऊ. आजचा उगवलेला सूर्य तुमच्या सर्वांच्या जीवनातील तिमिराचा नाश करून ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाचा उजेड तुमच्या जीवनामध्ये त्या सूर्याने आपणा सर्वांचं जीवन हे तेजोमय करो अशी लक्ष्मीनारायणाच्या चरणी प्रार्थना करत असताना कीर्तनकाराचे काही नियम असतात, काही दंडक असतात. आजचं कीर्तन हे या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाची ही सेवा उद्या काल आहे आणि संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे मागणीवर अभंग असावा असा संप्रदायाचा दंड आहे. पण आजचा दिवस आणि आजच्या दिवसाचं महत्व सांगणं हे तेवढंच कीर्तनकाराचं कर्म प्राप्त असतं. आजचा दिवस हा आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचा दिवस आहे. कारण जेवढ्या उल्हासाने, जेवढ्या आनंदाने आपण इंग्रजी नूतन वर्षाचं स्वागत करतो, तेवढ्याच उल्हासाने आपण हिंदू नववर्षाचं स्वागत करावं अशी इच्छा आहे. आता हळूहळू सुरू झालंय. पूर्वी बऱ्यापैकी कमतरता होती. मुळात आपला समाज हिंदू म्हणूनच झोपलेला होता. आता कुठे त्याला तो थोडा
जागा व्हायला सुरुवात झाली आणि तो जागा झालं की काय करतो, त्याचं पाळमुळं आता आपल्याला दिसायला लागलेत. आणि अशा या हिंदू नववर्षाच्या आजचा हा पहिला दिवस आहे, गुढीपाडव्याचा सण आहे आणि विश्वावसू नावाच्या संवत्सराची आजपासून सुरुवात होते. भगवान श्री नारदांनी जे स्त्री रूप धारण केलं, नारदी रूपाने भगवान श्री महर्षी देवर्षी नारद आले आणि त्यांनाच त्या नारदीने 60 पुत्रांना जन्म दिला. आणि त्या 60 पुत्र म्हणजे आपल्याकडे जो काही गुढीपाडव्यापासून एक वर्ष सुरू होतं, त्या प्रत्येक वर्षाला काहीतरी नाव देण्याची जी पद्धत आहे, ते नाव म्हणजे ते संवत्सर. आणि आज त्या नारदीचा 39व्या पुत्राचं नाव आजच्या किंवा इथून पुढे सुरू होणाऱ्या संपूर्ण वर्षभराला दिलेलं आहे. तर या संवत्सराचं नाव आहे विश्वावसू. नारदीला हे 60 पुत्र झाले आणि त्या 60ही पुत्रांमध्ये आम्ही पृथ्वीचं शासन करावं, पृथ्वीची सत्ता आमच्या हातामध्ये असावी, याकरिता म्हणून ते 60ही पुत्र आपापसामध्ये लढायला लागले. नारदीला प्रश्न पडला, आता करावं काय? म्हणून तिने भगवान विष्णूंची आवाहन केलं आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं. भगवान विष्णूंना सर्व घडलेला घटनाक्रम सांगितला की मला 60 पुत्रांना मी जन्म दिलेला आहे आणि या पुत्रांची इच्छा अशी आहे की आम्ही या पृथ्वीवरती शासन करावं. आणि ते आपापसामध्येच भांडत आहेत. म्हणजे भावाभावामध्ये सुरू असणारं वाद हे आत्तापासूनच किंवा आत्ताच आहे असं नाही, ते पूर्वीपासून आहे. मग भगवान विष्णूंनी त्यावरती उपाय काढला की प्रत्येक तुझ्या मुलाला एक वर्ष करून, एकाचं झालं की दुसराचं झालं की तिसरा, असं करून एक वर्ष त्या एका मुलाच्या नावाने तो या पृथ्वीवरती राज्य करेल असं सांगितलं. आणि तेव्हापासून या संवत्सरांची निर्मिती झाली आणि एक करत आतापर्यंत किंवा अनेक युगामध्ये 60 संवत्सर झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात, असं हे 28व्या महायुगामध्ये सुरू असणार विश्वावसू नावाचं संवत्सर आहे. आणि आज सकाळी संवत्सर फल वाचलं, त्यात असं सांगितलंय की पहिले 6 महिने जरा हे संवत्सर प्रत्येकाला जरा त्रासमय जाणार आहे. जाळपोळ, आगी, राजकारणातल्या उलथापालथी या सगळ्या घटना या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये दिसणार आहे. आणि नंतरचा 6 महिन्याचा कालावधी हा सर्वांसाठी सुखरूप असा असणार. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांगायचं झालं तर आजचा दिवस, आजचा जो काही उत्सव आपण साजरा करतो त्यावरती खरं तर हे काल रात्री व्हायला हवं. मला माहित नाही काल रात्री सांगितलं गेलं असेल की नसेल, पण मग पुढच्या वर्षासाठी म्हणून आताच ऐकून ठेवा की काही लोक आहेत की जे या आपल्या सणांना, आपल्या संस्कृतीला, आपल्या करत असलेल्या व्रतवैकल्यांना थांबवण्याकरता, त्यांचा विरोध करण्याकरता स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात, डाव्या उजव्या सरणीचे म्हणून घेतात आणि कशा पद्धतीने हिंदू धर्माचा ऱ्हास होऊन त्यांची संस्कृती, त्यांचे सुरू असणारे सणवार, व्रतवैकल्य यांचा नाश होईल याकडे ते सर्व मंडळी लक्ष देऊ नये. इतिहासकारांना विचारण्यात आलं की एखादा देश संपवायचा असेल तर येणारे परकीय राज्यकर्ते, आक्रमणकर्ते सर्वप्रथम काय करतात? इतिहासाने त्याचा शोध घेतला आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक परकीय आक्रमण करण्यासाठी म्हणून एखाद्या राज्यावरती जातो, एखाद्या देशावरती जातो, त्यावरती तो सर्वप्रथम करत असणारी गोष्ट म्हणजे काय तर तो तेथील संस्कृतीचा विनाश करतो. संस्कृती संपली की विचार संपतो, विचार संपली की हळूहळू माणसं संपायला येतात आणि एकदा की माणसांचे विचार दुसऱ्या कोणाच्या तरी अधीन झाले की त्यांच्यावरती सत्ता करणं हे सोपं होतं. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आपणा सर्वांच्याच अंतःकरणामध्ये नितांत आदर आहे. फाल्गुन अमावस्येला क्रूर औरंगजेबाने त्यांच्या गेहाची केलेली हाल अपेष्टा छावाच्या रूपाने आपणा सर्वांनीच पाहिलेली आहे. त्यानंतर त्याच्यावरती
राजकारण हे सगळा विषय सोडून द्या, पण काही जण असे आहेत की छत्रपती संभाजी महाराजांना मारलं गेलंय आणि त्यानंतर त्या मारण्याचा आनंद म्हणून गुढीपाडव्यासारखा हा विजय उत्सव साजरा केला, अशी गोष्टी पसरवणारी ही लोक आहेत. मग काय करायचं तर गुढी उभारायची नाही, भगवा झेंडा घरावरती लावायचा, ठीक आहे तो आनंदाने लावू, पण सोबत वेळूच्या काठीला जरदारी वस्त्र लावून त्याच्यावरती उघडा तांबा ठेवणं हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. ज्या पद्धतीने भगव्या ध्वजासोबत आपणा सर्वांचं, वारकऱ्यांचं धारकऱ्यांचं सगळ्यांचंच एक अतूट नातं आहे, तेवढंच अतूट नातं आपल्या या गुढीसोबत देखील असायला हवं. कारण टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. संत आपल्याला सांगतात की माझी जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. पंढरपुराला मी गुढी नेईन असं ज्ञानोबा सांगताय. मग ती गुढीत जर आपण मंडळी कुणाच्या तरी ऐकण्यातून ऐकिवातून जर संपवायला निघालो असेल तर याच्या खेरीज दुसरं पातक नाही. खरं तर आजच्या दिवसाच्या अनुषंगाने अनेक कथा, अनेक पौराणिक कथा या दिवसाच्या संबंधाने सांगितल्या जातात. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती आजच्या दिवशी केली, सत्ययुगाची सुरुवात आजच्या दिवसापासून झाली, म्हणून त्या गुढीला ब्रह्मध्वज म्हणून देखील उपमा दिली गेलेली आहे. अजून पुढे जाऊन सांगायचं तर रावणावरती प्रभू रामचंद्रांनी विजय मिळवून पुन्हा ते अयोध्येत मध्ये आले, आनंद उत्सव साजरा केला गेला, तोही दिवस गुढी पाडव्याचा असंही सांगितलं जातं. त्यानंतर वाली सुग्रीवाचा जो वाद होता, प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला मदत करून वालीचा निपात केला, तोही दिवस गुढी पाडव्याचा असा सांगितला जातो. आणि त्याच बरोबरीनं आणखी एक रोचक कथा या संबंधाने अशी येते की ज्या लक्ष्मीनारायणाचा आज आपण इथे उत्सव साजरा करतो आहोत, त्या भगवान श्री विष्णूंनी घेतलेला प्रथम अवतार मत्स्य अवतार, आणि त्या मत्स्य अवताराचा आजचा अवतीर्णाचा दिवस आहे. आपल्या संपूर्ण कोकण प्रांतामध्ये होळीला शंकासूर नावाचा तो राक्षस फिरतो. आमच्याकडे ती प्रथा नाहीये, पण इकडे या भागामध्ये तो शंकासूर नावाचा होळीच्या दिवसापासून तो एक राक्षस रूपाने एक माणूस फिरत असतो. खरं तर ती प्रथा इथपासून सुरू झालेली आहे. कोकणात जास्त आहे, म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण वगैरे त्या भागाकडे ही प्रथा जास्ती आहे. मत्स्य अवतार भगवंताने धारण केला, तो शंकासूर फिरतो ना, तो त्याचं प्रतीक आहे की त्या शंखासुराने काय केलं, वेद स्वतः ब्रह्मदेवाकडून घेऊन तो पृथ्वीवरती अराजकता पसरवत राहिला आणि त्याला मारणारा कोण किंवा आपल्याला कोणीतरी मारेल या भीतीने तो समुद्रात जाऊन लपला. आता समुद्राच्या एवढ्या तळाशी जाऊन त्याचा वध कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला. म्हणून सर्वांनी भगवान श्री विष्णूंची प्रार्थना केली आणि भगवान श्री विष्णूंनी मत्स्य रूपाने अवतार धारण केला आणि त्या शंकासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण केलं. भगवान विष्णू त्या शंकासुराचा वध करणार, तेवढ्यात त्या शंकासुराने भगवान विष्णूंसमोर हात जोडले आणि सांगितलं की तुमच्या हातून मला मृत्यू प्राप्त व्हावा याकरिताच म्हणून मी वेद चोरले, आणि आता माझी तुमच्याकडून एक विनंती आहे की तुम्ही मला नक्की माझा तुम्ही वध करा, पण तुम्ही माझा स्वीकार देखील करा. मग त्या शंकासुराचा स्वीकार भगवान श्री विष्णूंनी केला. त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं आणि त्याच्या मस्तकाचा आकार हा शंखासारखा होता, म्हणून त्याचं नाव शंकासूर होतं. आणि मग भगवान श्री विष्णूंनी आपल्या डाव्या हातामध्ये त्या शंख धारण केला आणि तिथपासून विष्णूंची पूजा करत असताना जोपर्यंत शंखातून जल विष्णू चरणावरती अर्पण केलं जात नाही तोपर्यंत विष्णूची पूजा ही सफल मानली जात नाही. विठ्ठल विठ्ठल असा हा आपल्या हिंदू धर्मीयांसाठी आनंदाचा विजयाचा असणारा दिवस. आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी माझ्याकडून आपणा सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मकता प्राप्त व्हावी
आपणा सर्वांचं जीवन हे तेजाने तेजोमय व्हावं. ग्रह नक्षत्र तारे यांची दृष्टी आपल्यावरती असताना त्यांनी आपल्यावरती नितांत कृपा करावी असंच मागणं श्री लक्ष्मीनारायणाच्या चरणी ठेवत अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज आजच्या अभंगातून भगवंताकडे मागणं मागत आहेत. मागणं मागत असताना संत सर्व रूपाने आपल्याला शिकवण्याचंच काम करतात. एखाद्याकडे मागावं कसं, ते मागताना कसं मागावं, काय मागावं, कोणाकडे मागावं, कशा पद्धतीने मागावं, या सगळ्याचा वस्तुपाठ संत आपणासमोर ठेवत असतात. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागणं मागतायत. मागणं मागताना त्या भगवंताला म्हणतायत की हे लक्ष्मीवल्लभा, दीनानाथा, पद्मनाभा, लक्ष्मीचा पती असणारा तू लक्ष्मीवल्लभ, दिनांचा तू नाथ आहेस. कमळासारखी तुझी नाभी आहे किंवा तुझ्या नावेतून कमळाची उत्पत्ती झालेली आहे असा तू पद्मनाभ. सर्व सुख तुझ्या चरणाशी आहे. सुख वसे तुझे पायी. आणि मी तुझ्याकडे मागतोय की त्या सर्व सुखरूप असणाऱ्या त्या चरणाजवळ तू मला ठेव. माझं ठेव तये ठाई किंवा तेची ठाई. माझी ही अल्प छोटी अशी वासना आहे, छोटी अशी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तू उदार आहे. आणि फक्त उदार नाही तर तू उदारांचा राजा आहेस. म्हणून मी तुझ्याकडे मागतो काय की तुझ्या सुखरूप अशा सुखस्वरूप अशा असणाऱ्या चरणाजवळ मला तू जागा दे. मी ही जागा तुझ्याकडे का मागतोय, कारण तुका म्हणे भोगे पीडा केली. प्रारब्धाच्या भोगवश मला अत्यंत पीडा होत आहे. त्या प्रारब्धाच्या भोगामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याकरिता म्हणून मी तुझ्या चरणाशी जागा मागतो आहे. आणि ती तू मला देण्यासाठी काय कर तर तू धाव वेगे त्वरेने येऊन माझी ही इच्छा पूर्ण कर. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागतायत. खरं तर तुकाराम महाराज भगवंताकडे मागता आहेत हे जरा ऐकताना बरोबर वाटत नाही. कारण हेच तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरे जिने धीक त्याचे. जो हात पसरतो कुणाकडे काहीतरी मागण्याकरता हात पुढे करतो त्याचा धिक्कार तुकाराम महाराज करतात. पण हेच तुकाराम महाराज आज भगवंताकडे मागणी मागतायत. हा जरा विरोधाभास वाटतो. पण एखाद्याकडे काहीतरी मागायचं असेल आणि जो कोणी काही मागतो आहे त्याच्याकडे 3 गोष्टी असायला हव्यात. पहिली गोष्ट त्याच्याकडे मागण्याची पात्रता असायला हवी. ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्याशी आपला काहीतरी संबंध असायला हवा. आणि ज्याच्याकडे मागणार आहे त्याच्यावरती आपण आधी काहीतरी उपकार केलेले असावे किंवा आपलं काहीतरी ऋण त्याच्यावरती असावं. अशाच व्यक्तीकडे मागावं आणि अशानेच किंवा अशाच व्यक्तीने मागावं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं तर संत किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा कुठलेही संत घ्या, प्रत्येक संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक संतांचं देवावरती काहीतरी ऋण आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मी तर म्हणेल विशेष ऋण भगवंतावरती आहे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज हे फक्त एका अवतारातले संत नाहीयेत तर ते 5 अवतारातले संत आहेत. आणि 5ही अवतारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताचे सेवेकरी आहेत. आणि त्या 5ही अवतारांच्या सेवेचं ऋण
भगवंताच्या खांद्यावरती आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज मागण्यासाठी पात्र आहे. आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागत आहे, ते मागण्यासाठी पात्र आहे कारण भगवंतावरती त्यांचं ऋण अशा स्वरूपाचं आहे. मग दुसरी गोष्ट अशी मागणाऱ्याच्या यादीमध्ये येते की मग मागायचंय, मग त्याच्याशी काहीतरी संबंध असायला हवा. तर तो संबंध जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादित केला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात की तू दिनांचा नाथ आहेस, आणि तू जर दिनांचा नाथ आहेस तर मी कोण आहे? मी दीन आहे, आणि मी दीन असल्या कारणाने तू दिनांचा नाथ आहे. म्हणजे तू माझा काय झाला? मालक झाला. आणि म्हणून माझं तुझ्यासोबत या अर्थानं नातं आहे, या अर्थाने संबंध आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागण्यासाठी पात्र आहेत. संतांची एक रीत आहे, संत मागताना स्वतःसाठी मागत नाही, आपणा सर्वांच्या कल्याणासाठी म्हणून भगवंताकडे प्रार्थना करत असतात. आपलं मागणं आणि संतांचं मागणं या दोनही मागण्यामध्ये फरक आहे. मागण्याचे दोन प्रकार आहेत, लौकिक मागणं आणि एक अलौकिक मागणं. आपण जे भगवंताकडे मागतो ते लौकिक मागणं, आणि आपलं मागणं हे देखील खूप रोचक आहे, रोचक पद्धतीचं असतं. भगवंताकडे काहीतरी मागायचंय म्हणून आपण काहीतरी पूजा व्रतवैकल्य करतो, आणि ते करत असताना साधं सत्यनारायण जेव्हा आपण करतो, कारण आज दिवसभरातून 2 ते 3 ठिकाणी जाणं झालंय आणि कुठे ना कुठेतरी सत्यनारायण आजचा दिवस हा गुढीपाडव्याचा दिवस असण्यापेक्षा सत्यनारायण महापूजेचा दिवस घोषित करायला पाहिजे. गुढीपाडवा आणि कंसात सत्यनारायण पूजेसाठीचा खास दिवस, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक आजचा दिवस असतो, आणि अनेक दुकानांची उद्घाटनं, नवीन कामांची उद्घाटनं होत असतात, आणि सत्यनारायण पूजा ही अतिशय महत्वाची आणि ठरलेली पूजा ही सगळ्यांकडेचीच असते. ती पूजा आपण कशासाठी करतो? भगवंताने आपल्याला काहीतरी द्यावं याकरिता, म्हणून भगवंताकडे मागावं. आणि आपण मंडळी एवढे जरा चॅप्टर असतो ना त्या बाबतीमध्ये, की मागायचंय आपल्याला देवाकडे ना, तर मग आधी माग. आणि भगवंताचा न्याय की देशी तेव्हा घेशी तेव्हा देशी, असा भगवंताचा न्याय. काहीतरी तो घेतो आणि मग तो देतो. मग सत्यनारायण पूजेची यादी बनवली जाते, त्या यादीमध्ये सामुग्री लिहिली जाते, आणि तो भटजी, तो ब्राह्मण बुवा यादी आपल्याकडे देतो. आपण दुकानामध्ये जातो आणि त्या दुकानदाराला म्हणतो की आम्हाला हे सामान द्या. त्यातलं मुख्य सामान असतं सुपारी, कारण सत्यनारायणाची पूजा मांडत असताना त्यातील नवग्रहांच्या 9 सुपाऱ्या, त्यानंतर सप्त मातृकांच्या सुपाऱ्या, त्यानंतर जे खाली 5 फळ ठेवले जातात त्यांच्यावरती सुपाऱ्या, अशा अनेक काहीतरी 21 सुपाऱ्या एकूण सत्यनारायण. कारण मी सुद्धा सत्यनारायणाची पूजा सांगतो म्हणून हे माहिती आहे. माझं ऍडव्हर्टाईज करत नाहीये इथे की तुम्ही मला बोलवा म्हणून, पण ती बाबा कधीतरी जबाबदारी टाकून जातात म्हणून मग ते करायला लागतं. म्हणून सत्यनारायण, आणि सांगतो मी वारकऱ्याने किंवा प्रत्येक कीर्तन करायला साध्या छोट्या या जे काही व्रत वैकल्याच्या ज्या पूजा त्या सांगताच यायला हव्या, असा बाबांचा तो दंडक आहे. कारण याने तो माणूस त्या समोरच्या घरापर्यंत जातो, आणि आपले जे संत विचार आहे ते त्या घराच्या चुलीपर्यंत पोहोचवण्याचं ही एक रीत आहे. आणि पूर्वी हे सगळे मंडळी ते करायचे. असो, दुकानदाराकडे आपण जातो आणि दुकानदार विचारतो की मग सुपाऱ्या कुठल्या देऊ? आपण काय म्हणतो? पूजेला ज्या लागतात त्या सुपाऱ्या द्या. मग तो दुकानदार काय करतो? मागच्या कुठेतरी जातो, एक कुठला तरी डब्बा काढून आणतो, त्याच्यातनं त्या सुपाऱ्या पण कीड लागलेल्या, त्याच्यातनं एखादा भुंगा पण असा बाहेर येतो, पोकळ झालेल्या त्या सुपाऱ्या आपण घरी घेऊन येतो, पूजा मांडतो. ब्राह्मण बुवा आलेले असतात, हातावरती पाणी घेतात, त्यावरती अक्षता एक फूल ठेवलं जातं आणि संकल्प केला जातो. संकल्प काय असतो? मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त. पुढे काय करतो? पुढे खरी लिस्ट इथून पुढे सुरू होते की आत्मनः
सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद क्षेम स्थैर्य आरोग्य आयु ऐश्वर्य इथपर्यंत थांबत नाही. हल्ली हल्ली पुढेही खूप साऱ्या त्या वाढतच जातात. आपण अरे तू त्या देवासमोर कीड लागलेली भुंगा लागलेली सुपारी ठेवली आहे आणि फळं पण. आता ते पूजा काय झालंय तो स्टेटसचा एक भाग झालाय. त्यामुळे ते पूजेचे फोटो काढून आम्हाला स्टोरीला स्टेटसला ठेवायचे असतात म्हणून ते फळं तरी आता चांगले आणले जातात. नाहीतर पूर्वी जर ते फळं पाहिली तर ती फळं सुद्धा कच्ची असायची. जे आपण खात नाही ते देवाला खाण्यासाठी म्हणून आपण वाहतो ठेवतो. म्हणजे आपण देवाकडे मागत असताना एक किडा लागलेली भुंगा लागलेली सुपारी देवासमोर ठेवतो आणि मागताना काय मागतो? क्षेम स्थैर्य आरोग्य. आणि फक्त स्वतःसाठी नाही तर सकुटुंबानां आणि सपरिवाराणां द्विपद चतुष्पद. एका दोन नाही ते येताना लक्ष्मी येताना ती फक्त एका पावलाने नाही ती 2-2 4-4 पावलाने येऊ. आमचा आरोग्य एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढू. एवढ्या मागण्या त्या एका कीड लागलेल्या सुपारीवरती आपण भगवंताकडे करतो. खऱ्या अर्थानं आपलं मागणं हे अलौकिक स्वरूपाचं आहे का? भगवंताकडून जर आपल्याला काही घेण्याची इच्छा असेल तर त्याला तेवढ्याच ताकदीने देणं हे जर कोणी शिकवत असेल तर ते संत शिकवतात. आणि मागून मागून आपण त्या देवाकडे काय मागतो? मला गाडी दे, मला बंगला दे, मला संपत्ती दे. एखाद्याला मूल होत नसेल तर मूल होऊ दे. आपण मागतो काय? विनाशी गोष्टी मागतो ज्या कधी ना कधी संपणार आहे. पण संत भगवंताकडे मागत असताना अविनाशी अशा स्वरूपाच्या मागणी भगवंताकडे करतात. आणि मागणी करत असताना संत स्वतःसाठी मागत नाही, संत आपल्यासाठी मागतात. माऊलींनी पसायदान भगवंताकडे मागितलं. आता तोही एक विचाराचा भाग आहे की पसायदान हे भगवंताकडे मागितलंय की समोर श्री निवृत्तीनाथ महाराज बसलेले असताना श्री गुरुदेवांकडे मागितलंय. पण ते मागत असताना स्वतःसाठी नाही मागितलंय. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो मी वांछेल तो मी पाहो. असं तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का की जे वांछील तो ते लाभो. स्वतःसाठी नाही. जो ज्याची इच्छा करेल ते त्याला प्राप्त हो अशी मागणी विश्वात्मक भगवंताकडे ज्ञानोबराय मागतात. नामदेव महाराजांनी भगवंताकडे मागणं मागत असताना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा सकळा माझ्या हरीच्या दासा असं म्हणून मागितलंय. सकळा सगळ्यांसाठी मागितलंय. म्हणून संत जेव्हा भगवंताकडे मागत असतात तेव्हा ते एकतर मागतानाही देवाकडे मागतात. मागायचंच असेल तर देवाचं मागतात. त्याही पुढे जाऊन देवाचं किंवा देवचं मागतात. आणि जर त्याही पुढे जाऊन मागायचंच असेल तर देवाकडे घेऊन जाणाऱ्या सगळ्या गोष्टी संत ह्या देवाकडेच मागत असतात. संत भगवंताकडे काय काय मागतात? या पृथ्वी तलावरचा प्राणी मात्र सुखी हो, त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वल हो आणि त्याचं जीवन सुखाने भरून तो अविनाशी अशा तत्वाकडे मार्गक्रमण करो. ही मागणी संत देवाकडे मागतात. आणि जीव फक्त विनाशी वस्तूंची मागणी देवाकडे करत असतो. संत आपल्याला मागायचं कुणाकडे हे देखील शिकवतात. जीवाने जीवाकडे जर काही मागितलं तर जीव जीवाकडे फक्त किंवा जीवच हा विनाशी आहे तर तो देऊन देऊन देणार काय? तर विनाशीच वस्तू देणार आहे. आणि भगवंत हा अविनाशी आहे आणि तो देणारा दान हे देखील अविनाशी अशा स्वरूपाचं आहे. आज जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे मागताय. पण आजचा अभंग हा जरा मला थोडासा जगद्गुरु तुकाराम महाराज आपणा सगळ्यांच्या भूमिकेत येऊन भगवंताकडे मागताना असं वाटतं. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागताना
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. लक्ष्मी वल्लभ ज्याच्याकडे मागतायत त्याचं वर्णन करतायत. आणि इथे जरा जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्यत्वाच्या माणसाच्या भूमिकेकडे येताना जरा दिसतात. कारण ज्याच्याकडे मागायचं आहे, आपण काय करतो, सारी सप्ताह कमिटी जरी एखाद्याकडे मागायचं असेल, त्याच्याकडे जर एखादा मागणारा जर गेला तर जो दाता आहे, जो देणार आहे, त्याचा कडे असणारे गुण तर सांगतात, पण त्याच्याकडे नसणाऱ्या गुणांची देखील एवढं सुंदर ते वर्णन करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज देखील आजच्या अभंगामध्ये जरा तसंच करतात. पण भगवंताच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज जे बोललेले आहेत ते अतिशय खरं आहे. आपण जे मागणाऱ्याकडे मागताना जे काही बोलतो त्यातलं 99% तरी खोटच असतं, 1% असला तर खरं असतं. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याच्याकडे मागायचे त्या भगवंताचा वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करताना म्हणतात की हे लक्ष्मी वल्लभा, हे दीनानाथा, हे पद्मनाभा. लक्ष्मी वल्लभ, दीनानाथ, पद्मनाभ हे भगवंताचे नाव आहेत. पण त्याला संबोधताना जगद्गुरु तुकाराम महाराज हे लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा, पद्मनाभा असं म्हणून संबोधत आहेत. लक्ष्मीचा वल्लभ असणारा तू आहे आणि आज मी तुझ्याकडे मागण्याकरता म्हणून आलेलो आहे. लक्ष्मीचा वल्लभ, लक्ष्मीचा पती, आणि फक्त पती नाही तर आवडता पती म्हणून वल्लभ हा शब्द या ठिकाणी आहे. वल्लभ या शब्दाचा अर्थच आहे की आवडता पती किंवा आवडलेला, म्हणून तिने जो निवडलाय असा जो असेल तर तो वल्लभ. क्षीरसागरातून, समुद्र मंथनातून जेव्हा श्री लक्ष्मी मातेचं प्रागट्यीकरण झालं, जी 14 रत्न समुद्र मंथनातून बाहेर निघाली, त्यातलं पहिलं रत्न म्हणजे श्री लक्ष्मी माता.
लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा काव तुधा सुरेश्वर गजो रंभादी देवांगना. इथेच सांगूया. पुढे जर आपण गेलो तर अक्षता टाकायची वेळ. जर पहिले रत्न बाहेर पडलं ते लक्ष्मी माता समुद्र मंथनातून बाहेर आल्या. अतिशय तेजस्वान रूप पाहून सर्वच जण त्या लक्ष्मी मातेवरती भाळले. आपण जे लक्ष्मीचं रूप पाहतो ते फक्त एकच आहे, धनलक्ष्मी. फक्त धनलक्ष्मीला पाहून आपण तिच्या मागे इतके वेडे होतो, पण ती तर मूर्तिमंत स्वरूपाने. कारण लक्ष्मी फक्त पैसा नाहीये, तर लक्ष्मीचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले, त्या सगळ्याचा विस्तार करत नाही. पण त्या लक्ष्मी माता जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर आल्या, राक्षसांसहित देवगण देखील माता लक्ष्मीवरती भाळले. त्या लक्ष्मीला मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करू लागले. लक्ष्मी माता म्हणाल्या की तुम्हाला मला प्राप्त करायचं आहे ना, पण तुम्ही मला प्राप्त करण्याकरता म्हणून आपापसामध्ये स्पर्धा करत आहात. पण तुम्ही माझा विचार घेतला का की मला कुणाकडे जायचंय? मी तुम्हा सगळ्यांचं निरीक्षण करेन आणि मला जो आवडेल त्याच्याच गळ्यामध्ये मी वरमाला घालेन, त्याच्याच सोबत मी जाईन, असं लक्ष्मी मातेने घोषित केलं. आणि सगळ्यांना सरळ एका लाईनीमध्ये उभं केलं. सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मी प्राप्त व्हावी याकरिता मध्ये त्या रांगेमध्ये लागलेले जर कोण होते तर ते राक्षस होते. त्यानंतर देवांची लाईन लागली. लक्ष्मी माता पुढे निघाल्या. पायामध्ये पैंजणांचा नुपुरांचा आवाज करत 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 लक्ष्मी माता पुढे पुढे येत आहे. आणि त्या नुपुरांच्या आवाजानेच काही राक्षस जण इतके वेडावले की वेड्यासारखे इकडे तिकडे सैरा वैरा धावायला लागले. लक्ष्मी माता त्या राक्षसांच्या रांगेतून पुढे पुढे येत आहे. आणि लक्ष्मीचा एक गुण आहे, ज्याच्याकडे दोष आहे त्याच्याकडे लक्ष्मी कधीही जात नाही. आणि मग तुम्ही म्हणाल की आमच्या गळ्यामध्ये माळा आहे, पंढरपुराची आषाढीची वारी करतो, माऊलींची कार्तिकीची वारी करतो, भिजेला देहूला जातो, पण तरीही अजूनही आमच्या घरावरती एकच स्लॅब आहे. पण जो सर्रासपणे आता इथे सांगू नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो, पण त्याच्या माड्या होत आहे. स्त्री सुक्त जे लक्ष्मीच्या संबंधाने म्हणून येतं, त्यामध्ये लक्ष्मीच्या 2 रूपांची उल्लेख आलेला आहे. त्यातलं जी लक्ष्मी आपल्याकडे येऊन त्या लक्ष्मीच्या संबंधाने उल्लेख करताना श्री सुक्तामध्ये एक शब्द आहे. आणि तो शब्द आहे की लक्ष्मी अनपगामिनी. आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येवो, जी लक्ष्मी रूपाने तो आमच्या घरामध्ये येणार, ती अनपगामिनी असावी, म्हणजे चांगल्या मार्गाने सुयोग्य मार्गाने येणारी असावी. पण ज्यांच्याकडे जी आता आपल्याला दिसते ना लक्ष्मी, चुकीच्या लोकांकडे जाते, ती अनपगामिनी स्वरूपाची लक्ष्मी नसून ती अपगामिनी स्वरूपाची लक्ष्मी आहे. आणि ती अपगामिनी स्वरूपाची लक्ष्मी ज्याच्याकडे गेली तो आता मार पिवळा दिसेल, पण काही दिवसाने त्याची ती झळाळी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मी माता रांगेतून पुढे पुढे निघाल्या. राक्षसांमध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही दोष दिसत दिसत देवांच्या रंगामध्ये येऊन लक्ष्मी माता पोहोचल्या. सर्वप्रथम लक्ष्मी मातेला वरण्यासाठी देवतांच्या रांगेमध्ये उभे असणारे सूर्यदेव, त्यांच्याकडे लक्ष्मी माताने पाहिलं आणि लक्ष्मी माता म्हणाली, तू अतिशय तापट आहे, तुझ्या तेजामुळे मला तुझ्याकडे पाहावतही नाही आणि तुझ्या तेजामुळे मी तुझ्यासोबत राहू शकणार नाही. लक्ष्मी माता पुढे निघाल्या. पुढे मेघ त्या रांगेमध्ये उभा आहे. त्या मेघाकडे पाहिलं. लक्ष्मी माता म्हणते की तू लहरी आहे, तुझा स्वभाव लहरी स्वरूपाचा आहे. आज इथे धो पडशील तर उद्या तिथे पडणारच नाही, तिथे जर पडला तर परवा तिकडे पडणारच नाही. अशा माणसासोबत मी संसार कसा करू? म्हणून लक्ष्मी माता पुढे निघाल्या. चंद्र देवता पुढे होता. चंद्राकडे पाहिलं. त्याला म्हणाल्या, अरे मी एवढी रूपवान आहे, पण तुझ्यावरती तर डाग आहे, तुला कसं मी बोलू? लक्ष्मी माता पुढे निघाल्या. पुढे गेल्या. पुढे पाहिलं तर त्या रांगेमध्ये ब्रह्मदेव उभे होते. ब्रह्मदेवाकडे पाहिलं आणि ब्रह्मदेवाला पाहताच लक्ष्मी माता हसल्या. म्हणाला, अरे तू तर म्हातार आहेस, तरी तुम्हाला प्राप्त करण्याकरता म्हणून इथे उभा आहे.
म्हणजे लक्ष्मीला प्राप्त करण्याकरिता म्हातारे माणसं सुद्धा थांबवत नाही. म्हणजे जे चित्र आपल्याला आता दिसतं की जख्ख झालेला म्हातारा असतो तरी तो त्या शेतीला एक चक्कर मारून आल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. सगळं बघण्याकरता मुलं बाळं असतात पण तो म्हातारा काय केल्याशिवाय थांबत नाही. कारण त्याला माहिती आहे ती मुलं कशी आहे, दिलं लक्ष तर दिलं पण बांधावरची काडी सुद्धा तो म्हातारा उचलून घरी आणतो. एवढं म्हणजे ते ब्रह्मदेवापासून आहे. लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी म्हातारा का असेना पण तो उभा आहे. लक्ष्मी मातेने त्यालाही हे टाळलंय, पुढे गेले. भगवान महादेव त्या रांगेमध्ये उभे आहेत. भगवान महादेव त्या रांगेमध्ये उभे पण त्यांचे नेत्र झाकलेले आहेत. लक्ष्मी मातेने त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं की अरे हा आत्ताच याने मला मी त्याला वरण्याकरता येते त्या अगोदरच याने डोळे झाकलेले. यापुढे तो माझ्या आयुष्यामध्ये जर मी याला वरलं तर माझं आयुष्य पुढे काय राहणार आहे. म्हणून लक्ष्मी माता आणखी पुढे सरकलाय आणि पुढे भगवान श्री विष्णू त्या रांगेमध्ये उभे. लक्ष्मी माता जशा भगवान विष्णूंकडे वळल्या आणि त्या भगवान विष्णूंच्या रूपावरती लक्ष्मी माता भाळल्या आणि भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये हार घालणारच तेवढ्याच रांगेमध्ये असणारे सर्वच्या सर्व देव धावून आले आणि त्या स्वतःहून त्या माळेमध्ये डोकं घालायला लागले. लक्ष्मी माता चिडल्या आणि म्हणाल्या की मी समर्थ आहे, मला कोणाला वरायचं हे मी आधीच सांगितलंय. त्यामुळे लक्ष्मीच्या मागे पळणारे अनेक जण आहेत पण लक्ष्मी त्याच्याच मागे जाते जो तिच्या मागे जात नाही. लक्ष्मी माता जेव्हा विष्णूंना वरण्याकरता म्हणून पुढे सरसावल्या तेव्हा विष्णूंनी लक्ष्मी मातेकडे पाठ फिरवली. असं 3दा विष्णूंनी वळणे घेतलं. मग शेवटी जेव्हा विष्णू थांबले आणि लक्ष्मी मातांना विचारलं की मी तुम्हाला वरण्याकरता म्हणून पुढे सरसावते आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष देखील देत नाही. त्यावरती विष्णूंनी उत्तर दिले की तू मला वरलाय पण मी तुला वरत नाही. तुला मी पसंत आहे पण तू मला पसंत नाहीयेस, मी तुला वरू शकत नाही. त्यावेळेला लक्ष्मी माता भगवान विष्णूंना असं म्हणते की तुम्ही मला तुमचं पती म्हणून स्वीकारू नका पण तुम्ही मला तुमची दासी म्हणून स्वीकारू शकता का. त्यानंतर भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेचा स्वीकार केलाय. कारण भगवान विष्णूंनी पहिल्या रांगेपासून लक्ष्मी मातेला येताना पाहिलंय आणि एक एक जणाला डावलून जेव्हा जेव्हा लक्ष्मी माता पुढे सरसावताय तेव्हा तेव्हा अहंकाराचा एक एक स्तर लक्ष्मी मातेच्या अंतःकरणामध्ये वाढत जातोय. आणि जेव्हा विष्णूंच्या समोर येऊन लक्ष्मी माता उभी राहते आणि विष्णू जेव्हा लक्ष्मी मातांना हेटाळवता त्यांच्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा त्या अहंकाराचा एक एक स्तर कमी होतो आणि लक्ष्मी माता म्हणते की पत्नी म्हणून नाही पण तुमची दासी म्हणून तुमच्या पायाजवळ मला स्थान द्या, मी अहोरात्र तुमची सेवा करेन. म्हणून पाय लक्ष्मी सेवा दे, पाय लक्ष्मी सेवा दे, पाय
तिने भगवान विष्णूंचे दासत्व स्वीकारलं. भगवान विष्णूने तिला नाकारलं होतं, पण ती भगवंताची दासी झाली आणि भगवंताने तिला पत्नी रूपाने स्वीकारलं. अशी ती लक्ष्मीचा वल्लभ असणारा तू नाव इथे घेईल. पहिलं नाव श्री जनार्दन महाराज आणि दुसरं नाव श्री पंढरीनाथ महाराज. ह्या दोन व्यक्तींचं हे फार असं वरवर सांगायचं किंवा समोर बसले म्हणून सांगायचं असं नाही. बाबा बसले तिथे. खरं तर एका दिव्य परंपरेचा वारसा पुढे घेऊन जात असताना त्यांचं मार्गदर्शन पदोपदी लाभत असतं. श्री शंकर महाराज कवडे यांच्या परंपरेचा वारसा घेऊन मी आज इथे उभा आहे. खरं तर जेव्हा जेव्हा वाटतं असं मनाला देखील की सावळाराम महाराजांचं, वामनभाऊ महाराजांचं, शहारकर महाराजांचं नाव घेतलं जातं, तेव्हा श्री शंकर महाराज कवडे यांचं देखील नाव या तिघांच्या बरोबरीने घेतलं जावं. कारण या तिघांबरोबरीनच श्री शंकर महाराजांनी देखील या प्रांतामध्ये अलोट असं संप्रदायाचं कार्य करून ठेवलेलं आहे. असं त्या विषयाकडे न जाता मी या विषयाकडे होतो की कीर्तनकार देखील त्या लक्ष्मीच्या मागे लागताना आपण पाहतो. मला या मुद्द्याकडे यायचं आहे की कीर्तनकाराने कसं असावं हे मी यांच्याकडे पाहून शिकतोय. कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाहीये, कीर्तन हे आत्मरंजनाचं साधन आहे. कीर्तनातून आत्मरंजनच झालं पाहिजे. कारण कीर्तन हे भक्ती आहे, भगवंताची कीर्ती सर्वदूर पसरविण्यासाठी म्हणून कीर्तनकार आहे, कुठल्याही स्पर्धा करण्यासाठी म्हणून कीर्तनकार नाही आहे. विठ्ठल असं त्या लक्ष्मीने ज्या नारायणांना वरलं, अशा त्या लक्ष्मीचे वल्लभ असणारे हे लक्ष्मी वल्लभा, आज मी तुझ्याकडे मागतो आहे. मागताना देखील तुकाराम महाराज अतिशय चतुराईने भगवंताकडे मागतात. मागताना पहिला शब्द तुकाराम महाराजांनी वर्णना करताना मांडला की लक्ष्मी वल्लभा, म्हणजे जगाचं सर्वात सामर्थ्य जर कुठल्या गोष्टीत असेल तर ते लक्ष्मीमध्ये आहे. आणि त्या लक्ष्मीचा तू पती आहेस, तू त्या लक्ष्मीचाही नवरा आहेस, त्या लक्ष्मीनेही तुझा स्वीकार केला आहे आणि ती लक्ष्मी तुझ्या पायांची दासी आहे. म्हणून अशा ह्या लक्ष्मी वल्लभा आज मी तुझ्याकडे मागत असताना तुकाराम महाराज पुढचा शब्द वापरतात की दीनानाथा. तू लक्ष्मीचा जरी पती असला तरी तू दिनांचा नाथ आहे. आणि मी कोण आहे तर मी दीन आहे. तू भी विश्वनाथ दीन रंग, मी अनाथ, मी दीन आहे. त्यामुळे तू दिनांचा नाथ आहे. म्हणून आज मी तुझ्याकडे मागतोय. आणि काय मागतोय अभंगाच्या दुसऱ्या चरणात,
मज ठेवी तेची ठाई. मी तुझ्याकडे मागतोय हे लक्ष्मी वल्लभ आहे, दीनानाथ आहे, पद्मनाभा, की या भूतलावरती जीवन किंवा जन्म घेतलेला प्रत्येक जीव ज्या गोष्टीच्या मागे धावतो आहे ती गोष्ट म्हणजे सुख. आणि ते सुख तो इतरत्र शोधण्यामध्ये इतका गुंग झालेला आहे की त्याला माहीतच नाहीये की ते सुख नक्की कुठे आहे. तर ते सुख तुकाराम महाराज सांगताना म्हणतात की ते सुख भगवंता तुझ्या चरणाशी आहे आणि तुझ्या चरणाशी तू मला जागा दे. संत मागताना मागणं कसं असावं हे तर शिकवतातच शिकवतात, पण मागताना आपण कसं असावं हे देखील संत शिकवतात. एक राजा आहे आणि तो राजा त्याच्या नगरीमध्ये त्याचा ठरलेला दिनक्रम असा आहे की दीड महिन्याचा कालावधी लोटला की नगरीमध्ये एक फेरफटका मारायचा. नगरवासियांच्या मनामध्ये काय चालू आहे काय नाही त्या सगळ्यांची चाचपणी करायची. म्हणून वेश बदलून तो दर महिन्याच्या एका दिवशी नित्याने ठरवून त्या नगरीमध्ये प्रवेश करण्याकरता म्हणून फिरण्याकरता म्हणून लोकांच्या समस्या जाणून घेण्याकरता म्हणून जायचा. जाताना तो राजा म्हणून जात नव्हता, वेश बदलून त्या नगरीमध्ये जायचा. नगरीमध्ये तो जायचा, लोकांच्या समस्या समजून घ्यायच्या, डोळ्याने पाहायचा, त्याच्यावरती काम करायचा. आणि त्या राज्यातले लोक त्या राजावरती अतिशय खुश होते. एके दिवशी काय झालं, तो राजा असाच वेश बदलून त्याच्या नगरामध्ये फिरत असताना दिवस मावळण्याची वेळ झाली. फिरता 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 अंधार पडला आणि वेश बदलताना त्याने संपूर्ण वेश बदलला, पण हातामध्ये एक अंगठी त्याच्या तशीच राहिली. तो फिरत होता, दोन चोरट्याने त्याच्या हातामधली अंगठी पाहिली. वेश दिसताना अतिशय साधा गरीब असा तो माणूस दिसतोय, पण त्याच्या हातामधली अंगठी अतिशय मौल्यवान आहे. ती त्या चोराने हेरलं म्हणून ते चोर त्या राजावरती ती अंगठी घेण्याकरता म्हणून धावून आले. त्या राजाला ते मारायला लागले. राजा मोठ्याने ओरडायला लागला. राजाचं ते ओरडणं बाजूच्याच एका घरामध्ये राहणाऱ्या 6 तरुणांनी ऐकलं. ते 6 तरुण त्या आवाजाच्या दिशेने बाहेर आले. त्यांनी त्या इसमाच्या अंगावरती धावून येणाऱ्या 2 चोरांना पाहिलं. त्या 6 जणांनी त्या 2 चोरांना मारलं, त्यांना बाजूला केलं. राजा त्या 6 जणांवरती खुश झाला आणि राजा म्हणाला की तुम्ही मला या चोराच्या तावडीमधून वाचवलं आहे, त्यामुळे तुम्ही उद्या मला येऊन भेटा, मी तुम्हाला काहीतरी या बदल्यात बक्षीस देऊ इच्छितो. ते तरुण म्हणाले, अहो ते 2 जण होते, आम्ही 6 जण होतो, ते आमच्या जाणी करणं सहज शक्य होतं, त्यामुळे आम्ही ते केलं, आम्हाला तुमच्याकडून काही बक्षीस नको. तरीही तो राजा ऐकायला तयार नाही. त्यावरती ते 6 जण म्हणाले, ठीक आहे आम्ही येतो, कुठे येऊ सांगा. त्यावरती राजाने असं सांगितलं की या राज्याचा राजा ज्या ठिकाणी राहतो त्या राजवाड्याच्या बाजूलाच माझं घर आहे, त्या राजाच्या राजवाड्यात समोर येऊन तुम्ही मला भेटा. ते म्हणाले ठीक आहे. दुसरा दिवस उजाडला. हे 6ही जण त्या राजवाड्याच्या बाहेर येऊन उभे राहिले आणि बाहेर येऊन उभे राहताच समोर राजा त्या 6 जणांच्या समोर येऊन उभा टाकला. कालचा घडलेला प्रसंग त्यांना आठवला. त्यांनी राजाला पाहिलं की अरे आपण ज्याला वाचवलं तो साधा माणूस नसून तो राजा आहे. म्हणून तो राजा त्यांना राजवाड्यामध्ये घेऊन गेला आणि म्हणाला तुम्ही त्या चोराच्या तावडीतून मला वाचवलाय ना, आज तुम्हाला पाहिजे, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही माझ्याकडून मागा. त्यातला एक जण मागायला सुरुवात करतो. त्यातला पहिला जण असा म्हणतो की मला नोकरी नाही, मला काहीतरी नोकरी तुम्ही लावून द्या. त्यावरती राजा प्रधानाला सांगतो की याच्या नोकरीची व्यवस्था करा. दुसरा असं सांगतो की मला नोकरी करण्याची इच्छा नाही, मला व्यापार करायचा आहे, मला त्या व्यापारासाठी 5 लाखांची गरज आहे, तुम्ही 5 लाख रुपये मला द्या. त्यावरती राजा तो प्रधानाला सांगतो की ठीक आहे, याला 5 लाख रुपयांची व्यवस्था करून द्या. त्या राजा त्याला 5 लाख रुपये देतो. पुढचा जण म्हणतो की अनेक वर्ष झाले म्हणे माझं लग्न काही जमेना, त्यामुळे मला लग्न करण्याची इच्छा आहे, मला धनवान अशा कुटुंबाच्या मुलीसोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे, त्यामुळे अशा मुलीशी माझं लग्न तुम्ही लावून द्या. त्यावरती राजा म्हणतो की प्रधाना तुझी एकुलती एक मुलगी आहे, तिच्यासोबत याचं लग्न लावून दे. प्रधानही मान्य करतो. त्या दोघांचं लग्न राजा लावून देतो. चौथा येतो. चौथा म्हणतो की मला राहायला घर नाही, म्हणजे मला
सुंदर असा बंगला बांधून द्या. राजा म्हणतो ठीक आहे. प्रधानाला सांगून राजा त्याला बंगला बांधण्याची तरतूद करतो. पाचवा येतो. पाचवा म्हणतो की मी ज्या गावामध्ये राहतो ना त्या गावामध्ये जायला रस्ता नाही, माझ्या गावासाठी म्हणून रस्ता बांधून द्या. राजा त्याच्यावरती खुश होतो. राजा म्हणतो की याने स्वतःसाठी न मागता दुसऱ्यांसाठी काहीतरी मागितलं, याची इच्छा पहिल्यांदा पूर्ण करा. राजा त्याच्या गावामध्ये रस्ता बांधून देतो. सहावा पुढे येतो आणि सहावा मनुष्य तो मुलगा राजाला असा म्हणतो की माझी ह्या बाकीच्या 5 जणांसारखी अजिबातही इच्छा नाही, माझी एकच इच्छा आहे की प्रत्येक दिवाळ सणाला 5 दिवस तुम्ही माझ्या घरी राहण्याकरता यावं. राजा म्हणाला ठीक आहे. पण ते 5ही जण त्याला वेळात काढायला लागले. ते म्हणाले की राजाने तुझ्या घरी राहायला यावं एवढी तू साधी इच्छा मागून घेतली. अरे देव कधीतरी प्रसन्न होतो, मागताना तू काहीतरी घ्यायचं ना मागून. तो म्हणला तुम्ही बघत राहा म्हणे वेळा कोण करतो, तुम्ही की मी. ठीक आहे. दिवसा मागून दिवस जाता, दिवाळीचा सण जवळ येतो. राजा प्रधानाला सांगतो की आपण त्या 6 मुलांपैकी एका मुलाला वचन दिले की दिवाळीच्या सणासाठी येताना मी तुझ्या घरी 5 दिवस राहायला येईल. आता राजा त्याच्या घरी राहायला जाणार म्हणून राजा कुठेही राहायला जात नाही, त्याच्या व्यवस्था त्याला पाहायला लागतात. राजा म्हणाला ठीक आहे. प्रधानाला सांगतो की तू जा, त्याच्याकडे जाऊन त्याच्या गावाची, त्याच्या घराची, माझ्या राहण्याची काय व्यवस्था आहे ते पाहून ये. प्रधान जातो, चक्कर मारून येतो, पुन्हा राजाकडे येतो. राजाला सांगतो की त्याच्या गावाकडे जायला रस्ता नाही, तो झोपडीमध्ये राहतो, त्याला राहायला घर नाही, तो नोकरी करत नाही म्हणून त्याच्याकडे खायला अन्न देखील नाही, त्याचं एकतर लग्न झालेलं नाही त्यामुळे पाहुणचार करण्यासाठी त्याच्या घरात दुसरं कोणीही नाही. राजा म्हणतो ठीक आहे, पण आता मी तिथे राहायला जाणार आहे म्हणून त्याच्या गावाकडे जातानाचा रस्ता हा सुसज्ज बनवा, त्याला चांगला वाडा बांधून द्या. त्याला नोकरी नाही ना, मी असं कुणाच्याही घरी राजा कसा काय राहायला जाणार, म्हणून आपल्या सेनेचा सेनापती म्हणून त्याला घोषित करा. आणि त्याच्या घरी माझी उठाठेव करण्यासाठी कोणी नाही ना, तर माझी ही एकुलती एक कन्या आहे, तिच्याशी त्याचा विवाह लावून द्या. माझ्या मुलीच्या घरी राहायला जातोय, यामध्ये माझी मानहानी देखील होणार नाही, असं राजा त्या प्रधानाला सांगतो. आणि घडलेल्या प्रमाणे 6व्या मुलाला तो राजा गावाकडे जायला रस्ता करून देतो, राहायला घर देतो, नोकरी देतो. नोकरी दिल्यामुळे त्याच्याकडे पैसा येतो. त्यानंतर त्याच्या मुलीचं लग्न तो राजा त्या मुलासोबत लावून देतो. आधीच्या 5 जणांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जी गोष्ट मागितली, त्या 6व्या मुलाने एकच गोष्ट मागता 5ही गोष्टी त्या राजाकडून मागून घेतल्या. म्हणजे तो मागण्यामध्ये चतुर आहे. तसेच संत देखील मागण्यामध्ये चतुर आहे. कारण संतांना माहिती आहे की आपण ज्या सुखाची मागणी, ज्या गोष्टीची मागणी भगवंताकडे करतोय ना, ते इतरत्र कोठेही नसून ते फक्त आणि फक्त भगवंताच्याच ठिकाणी आहे. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे ज्या सुखाची मागणी करताय, ते सुख कुठे आहे, तर ते भगवंताच्या चरणामध्ये. कारण तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. कारण सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर संपदे माझे पाठांतर. भगवंताच्या चरणाशी आहे, त्याच्या चरणाशी जागा प्राप्त व्हावी याकरिता म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भगवंताकडे मागत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला असं म्हणतात की माझी मागणी ही अतिशय अल्प आहे आणि तू तर काय आहे. अभंगाच्या 3ऱ्या माझी अल्प
ही वासना तू तो उदाराचा राणा. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की मी तुझ्याकडे जे काही मागणं मागतोय ते अतिशय छोट आहे, अतिशय थोड्या स्वरूपाचं आहे, अल्प असं आहे आणि ते देण्याकरता तू समर्थ आहे. कारण तू फक्त उदार नाहीये तर तू उदारांचा राजा आहे. विठ्ठल भगवंताचे 6 गुण सांगताना माऊली असं म्हणते की ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती चेत तो मी भगवन म्हणून तो मी भगवंतू. असा असणारा तो भगवान परमात्मा की ज्याच्याकडे जे 6 गुण आहेत त्यातला अतिशय महत्वाचा असणारा गुण म्हणजे औदार्य. आणि तो सहसा कोणाकडे पाहायला मिळत नाही. एखादा उदार असतो तर त्याच्याकडे देण्याची पात्रता नसते, एखादा द्यायची इच्छा असते तो उदार असतो पण त्याच्याकडे देण्याकरता काही नसतं. एखादा उदार हे आहे देण्याचीही त्याच्याकडे कुवत आहे पण तो देण्याकरता म्हणून स्वतः स्वतंत्र नसतो. पण भगवंत स्वतःच उदार आहे, त्याच्याकडे देण्याचीही पात्रता आहे, देण्यासाठीही तो स्वतंत्र आहे. नुसताच तो उदार नाहीये तर तो उदारांचा राजा देखील आहे. जाणून स्वतंत्र स्वतंत्र देता तू देण्यामध्ये इतका समर्थ आहे की तू वैर्यालाही मोक्ष देण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. तो किती उदार आहे. सुदामदेव हातामध्ये मुष्टीभर पोहे घेऊन गेले होते. त्या मुष्टीभर पोह्याच्या बदल्यामध्ये अख्खीच्या अख्खी सुवर्णाची नगरी देण्या इतपत तो उदार आहे. शबरीने चाललेली बोरं गोड होती पण कशी होती, उष्टी होती. त्या उष्ट्या बोऱ्याच्या बदल्यामध्ये मुक्तीचं दान देण्या इतपत तो उदार आहे. बाप उदार देवो अपरिमितो याचका स्वेच्छा सरोदितो ऐसा सहस्रावरी देतो सर्वस्व आपुले. तो देण्यामध्ये इतका उदार आहे, इतका उदार आहे की एकदा तो द्यायला लागला की एका हाताने नाही तर सहस्र हाताने तो देत राहतो, सहस्र पटीने तो देतो. आणि द्यायचं जर झालं तर तो सर्वस्वही प्रदान करतो. एवढा तो उदार आहे. मग एवढा जर तू उदार आहेस ना तर माझी छोटीशी इच्छा आहे की सगळं सुख तुझ्या चरणाशी आहे. मग सगळं सुख तुझ्या चरणाशी आहे ना, मग त्या चरणाजवळ मला थोडीशी जागा दे. मग ती जागा मला तुझ्या चरणाजवळ का दे याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये.
शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज ते होतात की प्रारब्धाच्या भोगाने भोगवश मला मी अतिशय त्रासलेलो आहे, त्याचं दुःख मला होत आहे, त्यामुळे सर्व सुख जे तुझ्या चरणाशी आहे त्या चरणाजवळ मला तू जागा प्राप्त करून दे, तुझ्या चरणाशी मला तू ठेव असं मागणं. हे लक्ष्मी वल्लभा, हे दीनानाथा, हे पद्मनाभा, मी तुझ्याजवळ ठेवतो आहे. माझं हे अतिशय अल्प अशा स्वरूपाचं मागणं तू मान्य करशील हे मला ज्ञात आहे, कारण तू उदार नाही तर तू उदारांचा राजा आहेस. झालेली सेवा श्री लक्ष्मीनारायणाच्या चरणी समर्पित करत असताना आज आपणा सर्वांच्या भेटीचा योग ज्यांच्यामुळे आला ते श्री जनार्दन महाराज, त्यांचेही मनापासून आभार मानतो. खरं तर नाव घ्यायला सांगितलं नाहीये, पण जयराम महाराज यांच्यामुळे आपणा सर्वांची भेट घडली, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना माझ्या वाणीतून तुमच्या समोर मांडलेलं जे काही आहे ते श्री गुरुदेवांची कृपा आहे, परंपरेची कृपा आहे. जे काही योग्य असेल ते तुम्ही सोबत घेऊन जा अशी स्वार्थी इच्छा मनामध्ये ठेवतो. जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा अशी भावना ठेवतो. कारण चुकांमधून माणूस स्वीकारत जातो, सुधारत जातो. आणि या कीर्तनाला ज्यांची ज्यांची साथ लाभली ते सगळेच मंडळी परिचयाची आहे. तर सगळ्यांचे इथपासून तर इथपर्यंत सगळ्यांच्या चरणाशी मनापासून धन्यवाद. आमच्या आदरणीय श्री रोशन महाराज आणि श्री मयूर महाराज त्यांचेही मनापासून आभार. ध्वनी संयोजनाची त्यांनी उत्तम अशी साथ केली, त्यांचेही मनापासून आभार. आणि गेली 2 तास माझं जे काही तुम्ही तोडकं मोडकं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. कारण हल्ली फक्त सांगणारे जास्ती आहे, ऐकणारे कमी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होत असताना आज इथे उपस्थित श्री शहाडेकर महाराजांचे परंपरेला पुढे घेऊन जाणारे त्यांच्या परंपरेचे द्योतक कीर्तन श्रवण करण्याकरता इथे उपस्थित तुमच्याही चरणाचे विनम्र भावाने नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून भगवंताची सेवा घडत राहो अशी स्वार्थी इच्छा आपल्या सर्वांच्या चरणाशी ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.